नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवरच्या आजच्या नवीन भागामध्ये आपलं स्वागत. सध्या महाराष्ट्रातलं वातावरण जरासं विचित्र झालंय. कुठे मुसळधार पाऊस पडतोय, कुठे मळभ आहे आणि काही भागामध्ये पावसाचा अलर्टही आहे. पण त्याच वेळी राजकारणाचा पारा मात्र चांगलाच तापलाय. मी असं का म्हणतेय? कारण सध्या राज्यभरामध्ये पडघम वाजतात ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे. त्यासाठी प्रत्येक पक्ष विजय आपलाच म्हणत मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी स्ट्रॅटेजी आखतोय. साम दाम दंडभेद या सगळ्या अस्त्रांचा वापर होतोय. आता हेच बघा ना, मुंबई महापालिकेचं रणशिंग भाजपने आदित्य ठाकरेंच्या वरळीतनं विजयी संकल्प मेळावा घेत फुंकलाय. आणि या मेळाव्यात मुंबई भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटमांनी डावाची सुरुवातच हिंदू मुस्लिम कार्ड खेळून केली. त्यांनी थेट मुंबईकरांना सवाल केलाय, तुम्हाला मुंबईचा महापौर खान चालेल का? भाजपने विचारलेला हा प्रश्न म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक कोणत्या मुद्द्यावरती लढली जाणार याचा जणू ट्रेलरच. साटमांनी विचारलेल्या या वक्तव्याला किनार आहे ती वर्षभरात पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या निकालाची. या दोन्ही निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये मुस्लिम व्होट बँक ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिल्याचं प्रकर्षाने दिसून आलंय. ठाकरेंनी हिंदुत्वाचा भगवा नेहमीच बुलंद केलाय, तसा पक्षाचा इतिहासच आहे. पण गेल्या वर्षभरातल्या निवडणुकांचा निकाल बघता आगामी महापालिका निवडणुकीमध्ये ही मुस्लिम व्होट बँक काय करणार याचीही उत्सुकता लागलेली आहे. आणि म्हणूनच या विजय संकल्प मेळाव्याच्या निमित्ताने भाजपने हुकमी एक्का काढत मतांच्या ध्रुवीकरणाचा डाव टाकलाय आणि महापालिका निवडणुकीच्या राजकारणाची दिशाच बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता भाजपच्या या भूमिकेमुळे मुंबईत महापालिकेतील राजकीय समीकरणं कशी बदलतायत हे फारच इंटरेस्टिंग असेल. आणि आज 0 आवरच्या सुरुवातीला याच अनुषंगाने आपण पाहूयात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं चर्चेत असलेलं वक्तव्य आणि त्यानंतर पेटलेला राजकीय सामना. त्यांच्या हातातून या मुंबईच्या महानगरपालिकेची सत्ता गेली तर काय होईल? कदाचित कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर. महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही. मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच होईल. लोकांना खानाची भीती दाखवायची आणि एखादा सरसों का तेल डोक्यावर थापलेला महापौर मुंबईच्या डोक्यावर बसवायचा, अशा प्रकारचं कारस्थान आहे का? काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. ते आमचे शशांकराव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड. देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँडची फार चिंता आहे. ती चिंता नसून भीती आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे. ठाकरे ब्रँड नसता तर वारंवार भेटी घेण्याचं कारण पण लागलं नसतं. ठीक आहे, ब्रँड आहे, हे ब्रँड नाहीच आहेत ना. मी मागे बोललो, ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या. आणि मुंबईच्या महापौर पदावरनं सुरू असलेल्या याच राजकारणावरती आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न होता, मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात खालीलपैकी कोणता मुद्दा प्रभावी ठरेल? मराठी अमराठी का हिंदू मुस्लिम? आणि यावरती तुम्हाला वोट करायचे आमच्या सोशल मीडिया पोर्टल्सवर. याचा कौल आपण कार्यक्रमाच्या शेवटी पाहणार आहोत. आता पुन्हा एकदा जाऊयात वरळी डोममध्ये. परवा भाजपने मुंबई महापालिकेसाठी प्रचाराचा नारळ वाढवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह महाराष्ट्र भाजपच्या उपस्थितीत मोठा सोहळा पार पडला आणि त्याच कार्यक्रमामध्ये नवनिर्वाचित मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ठाकरेंवरती पहिला निशाणा साधलाय. तो पाहूया. ते राजकारण आणि ते षडयंत्र हे मुंबई शहराचा रंग बदलण्याचं षडयंत्र आहे. आपल्या मतांच्या लांगुल चालनाकरता हे त्यांचं षडयंत्र रचलं जात आहे. आणि जर या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल? होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल. प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावर कुणीतरी बांगलादेशी शरीफुल इस्लाम येऊन उभा असेल, किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वर्सोयासारखा कोणीतरी हारून खान निवडून येईल, किंवा कदाचित 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 कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल. आता अमित साटमांच्या याच वक्तव्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि महायुतीचा हिंदुत्वाचा रोडमॅप तयार झालाय असं म्हणायला हरकत नाही. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत जवळीक साधली आहे.
भाजपकडून ठाकरेंवरही हल्ले चढवले जात आहेत. त्यामुळे मुंबईसाठी भाजप आणि ठाकरे पुन्हा आमने सामने येणार असं दिसतंय. त्यासाठी भाजपने मराठी अमराठी विरुद्ध हिंदू मुस्लिम रणनीती आखली आहे असंही दिसतंय. गेल्यावेळी भाजपने मैत्रीचा दाखला देत उद्धव ठाकरेंसाठी बलिदान दिलं होतं. यंदा मात्र काहीही झालं तरी एकेकाळच्या मित्राच्या हाती अर्थात उद्धव ठाकरेंकडे BMCच्या चाव्या जाऊ नयेत हे भाजपा नक्कीच बघेल आणि यासाठी भाजप जोरदार फिल्डिंग लावणार आहे हे विजयी संकल्प मेळाव्यातनं स्पष्ट झालंय. पण दुसऱ्या बाजूला संभाव्य युतीसाठी भेटीगाठी घेणाऱ्या उद्धव आणि राज ठाकरेंच्या पक्षांकडनं भाजपच्या साटवांच्या या विधानाचा चांगला समाचार घेण्यात आला. मुंबईचे अध्यक्ष त्यांचे असंही बोलले की शिवसेनेला इथे महापौरपदी एखादा खान बसवायचा आहे. बरोबर आहे, खान बसवायचा आहे. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं? आरिफ मोहम्मद खान यांना बिहारचं राज्यपाल कोणी केलं? मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये मुस्लिम समाज देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामाजिक चळवळीमध्ये होता. त्यांनी जरा हमीद दलवाईंविषयी अभ्यास करावा. नरेंद्र मोदी यांनी चिटकवलेले महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांना इतिहासच माहीत नाही. आणि 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 जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं. बघा, मुंबईवरती आतापर्यंत बाळासाहेबांच्या काळामध्ये मुंबईचे महापौर मराठी राहिलेले आहेत. पण त्याच्यासोबत RR सिंग सारखा सुद्धा माणूस महापौर राहिलेला आहे. मुरली देवरा साहेबांसारखे महापौर राहिलेले आहेत. हा भाग वेगळा आहे. परंतु जर तुम्ही अशा प्रकारच्या भावना घेऊन जर जाणार असाल तर त्या लोकांच्या भावनांशी तुम्ही खेळतात आणि त्याचा परिणाम निवडणुकीत तुम्हाला. तर एकीकडे भाजपचे नेते मुंबई महापालिका निवडणुकीसाठी हिंदू मुस्लिम कार्ड खेळून ठाकरेंना आव्हान देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तर थेट ठाकरे या ब्रँडवरच हल्लाबोल केला. भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यामध्ये फडणवीसांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एक ब्रँड होता, पण नुसतं नाव लावल्यामुळे तुम्ही ब्रँड बनत नाही अशी टीका बेस्ट निवडणुकीच्या निकालावरून ठाकरे बंधूंवरती केली होती. आणि त्याला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी फडणवीसांसह शिंदेंवरही निशाणा साधलाय. कधी कधी लोक आपलं कसं हसं करून घेतात. साधी ती बेस्टची निवडणूक होती. आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे. ते आमचे शशांक राव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला बँड बाजा वाजला. कशाचा ब्रँड तुम्ही लावला? अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता. तुम्ही ब्रँड नाही आहे. नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही. हे काय ब्रँड आहेत? हे ब्रँड नाहीच आहेत ना. मी मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या. ह्या त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशासुद्धा नाही आहे. बरं, ब्रँडी औषध म्हणून घ्यायचे. यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी. ठाकरे हाच ब्रँड आहे. आणि तुम्ही म्हणाल जाहिरातीचं, हा काळा पैसा, ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. आणि या राजकीय सामन्याच्या दरम्यान आणखीन एक महत्त्वाची घडामोड घडली. मुंबईच्या दादर भागातल्या शिवाजी पार्क मैदानाच्या प्रवेशद्वारावरती असलेल्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती अज्ञाताकडनं लाल रंग फेकण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे मोठा तणाव सुद्धा निर्माण झाला होता. स्वतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पाहणी करून आढावा घेतला. मात्र या घटनेवरनं भाजपने गंभीर आरोप केलाय. काल पंतप्रधान मोदींचा वाढदिवस होता, त्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून ही घटना घडवून आणली का असा सवाल भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उपस्थित केलाय. तसंच हे षडयंत्र आहे का असं म्हणत झाल्या प्रकाराची सविस्तर चौकशी करण्याची मागणीही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच अशा पद्धतीची घटना का घडली? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाचं कव्हरेज हे मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचू नये यासाठी कालचा प्रकार केला होता का, अशी आमच्या मनामध्ये शंका आहे. पण भाजपकडून उपस्थित करण्यात आलेल्या या प्रश्नांवर शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे, ती आपण पाहूयात. काल जो प्रकार झाला त्याचा आम्ही कुठेही राजकीय भांडवल
करण्याचा प्रयत्न केला नाही. कालचा प्रकार दुर्दैवी होता. समाजामध्ये अशा प्रकारचे काही माथेफिरू लोक असतात. शिवसैनिकांनी काल माँसाहेबांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण केलं, तो पुतळा स्वच्छ केला. आणि मला असं वाटतं की पोलिसांनी त्या संदर्भात तपास करून एका व्यक्तीला अटक केलेली आहे. हे असे माथेफिरू समाजामध्ये असतात. ते कोणताही राग कुठेही काढतात. याचं राजकीय भांडवल न करता अशा माथेफिरूंवरती उपचार करणं गरजेचं आहे. चला आता वेळ झाली आहे मुंबई महापालिका निवडणुकीबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. असंख्य प्रतिक्रिया आम्हाला आल्या एक्सपोर्ट्सवरती. शिवशंकर पाटील यांची आपण प्रतिक्रिया बघतोय. मुंबईत मराठी माणूस हा केवळ निवडणुकीपुरता मुद्दा न राहता त्यासाठी नियोजित काम केलं पाहिजे, पण मराठी नेते करत नाहीत, हे दुर्दैव. युट्यूबवरनं आनंद यांची प्रतिक्रिया आहे. निवडणुकीत मराठी मुद्दा हा असणारच आहे. युट्यूबवरनं राम शिंदे म्हणतायत अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड आहे, म्हणूनच मराठी माणसांना पुन्हा एकदा भावनिक करून सत्ता स्थापनेचा प्रयत्न होतोय. युट्यूबवरनं विशाल कपूरकर म्हणतायत मुंबई भाजपमध्ये सर्व दुबे मिश्रा आणि परप्रांतीय लोकच कसे काय, मराठी लोक तुम्हाला आवडत नाहीत का. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया जितेंद्र सोनावणे यांची आहे. कोणत्याही पक्षाचे असेनात परप्रांतीय उमेदवार कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून येता कामा नयेत. इंस्टाग्रामवरनं श्रीकांत वडनेरे म्हणतायत मुद्दा वगैरे काही नाही, फक्त ठाकरे कसे चुकीचे हेच पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न होईल. इंस्टाग्रामवरनं पुढची प्रतिक्रिया सचिन पवार यांची आहे. हे दोन्ही मुद्दे फक्त जनतेची दिशाभूल करणारे आहेत. फेसबुकवरती कैलाश माळी म्हणतात मुंबई महानगरपालिका ही मराठी माणसांची आहे आणि यापुढेही राहणार. फेसबुकवरनं संतोष चिंदरकर यांची पुढची प्रतिक्रिया आहे. मराठीचा मुद्दा यावेळी मोठ्या प्रमाणावर चालेल, कारण मुंबईत मराठी माणसाची गळचेपी सुरू आहे. फेसबुकवरती दीपक वजे म्हणतायत मराठी माणसांवरती बाहेरचे लोक अन्याय करतायत, बाहेरचे लोंढे वाढतायत, त्यासाठी मराठी माणसांनी एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. परप्रांतीयांच्या दादागिरीमुळे मराठी माणूस वैतागलाय आणि त्यांना आपले मुख्यमंत्री काही मराठीच मदत करतायत, असं किरण कदम यांनी फेसबुकवरनं म्हटलेलं आहे. तर अशा तुमच्या प्रतिक्रिया आहेत. आता आपण आपल्या चर्चेकडे वळणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे माध्यम प्रमुख हर्षल प्रधान अगदी एका प्रश्नासाठी जोडले गेले आहेत. त्यांच्यासोबतच ठाकरेंचे वर्सोवा मतदारसंघातील आमदार हारून खान, शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्ता शायना इन्सी, मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक हे आहेत. यांचं आपण स्वागत करूया आणि सर्वांची चर्चा सुरू करायची आहे. पण सुरुवातीला हर्षल प्रधान यांच्यापासून आपण सुरुवात करू. हर्षलजी, तुम्हाला असा प्रश्न आहे की ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मुस्लिम समाजाचा उदो केला जातो आणि मुस्लिमांची मतंही ठाकरेंच्या शिवसेनेला मिळतात आणि त्यामुळे सत्तेत पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना आली तर खान महापौर किंवा मुस्लिम महापौर बसेल असं नरेटिव्ह सेट करून घाबरवलं जातंय, असं तुम्हाला वाटतं का? बघा, भाजप हे फेक निरेटिव्हमध्ये नेहमी यशस्वी होण्याच्या मार्गावर असतात. भाजपाने यापूर्वी त्यांनी जरा थोडासा अभ्यास केला पाहिजे. माझ्याकडे अनेक अशी उदाहरणं आहेत. म्हणजे त्यांचे जे काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वोच्च सरसंघचालक मोहनजी भागवत, त्यांनी मुस्लिमांबद्दल केव्हा कोणकोणती विधानं केली त्याची यादीच माझ्याजवळ आहे. म्हणजे त्यांनी मुस्लिम तुष्टीकरण केलं नाही का? त्यांनी सांगितलं नाही का मशिदीमध्ये जा? त्यांनी हे म्हटलं नाही का की मुस्लिम आपल्याच भारताचा भाग आहे? त्यांनी हे म्हटलं नाही का की मुस्लिमांना तुम्ही वेगळं समजू नका? त्यांनी हे म्हटलं नाही का की मुस्लिमांबरोबर आपल्याला समाजामध्ये एकत्र राहायचं? हे सगळं त्यांनी म्हटलेलं आहे ना. मग तुष्टीकरण कोणी केलं? मुस्लिम मतं शिवसेनेला मिळाली, उद्धव ठाकरे साहेबांना मिळाली, ह्याच्यात दुमत नाहीच आहे. कारण ती मतं हे चोरी करू शकले नाहीत. दुसरं, उद्धव ठाकरे साहेबांनी कोरोनाच्या काळामध्ये जे काम केलं ते ऐतिहासिक ठरलं.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने त्यांचं कौतुक केलं, सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं, स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कौतुक केलं. कारण का? कारण उद्धव साहेबांनी हा मुसलमान आहे म्हणून मी याला मदत करणार नाही असं कधीही म्हटलं नाही. हा एखादा दुसऱ्या जमातीचा आहे म्हणून मी याला बाजूला टाकणार असं म्हणून त्यांनी सगळ्यांना मदत केली. त्यांनी सगळ्यांचे प्राण वाचवले. मुंबईमध्ये प्राण वाचवले. गंगेमध्ये जशी प्रेतं वाहिली तशी मुंबईमध्ये वाहिली नाहीत. तुमच्याकडे वक्तव्यांची यादी? माझ्याकडे वक्तव्यांची यादी आहे आणि तारखासह आहे. आता ह्याच्यामध्ये आम्ही जसे आरोप करत नाही ना, आम्ही त्यांच्या वक्तव्यांची तारखांसह यादी फक्त दाखवतो. आम्ही त्यांच्याबद्दल व्यक्तिगत कधी बोलत नाही. भाजपाची नीती तुम्ही समजून घ्या. ते ठाकरेंना बदनाम करण्यासाठी कोणत्याही पातळीवर जातात, पण त्यांना यश मिळत नाही म्हणून ते आणखीन अस्वस्थ होतात. मग नवीन कोणीतरी काहीतरी बोलत राहतं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. मुंबईकर जनता, महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञ आहे. त्यांना उद्धव ठाकरे, ठाकरे परिवार, ठाकरे ब्रँड म्हणजे काय हे व्यवस्थित माहिती आहे. भाजपच्या भूलतापांना ते भुलणार नाहीत याच्याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे. बरं, याच अनुषंगाने आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की मतदारांच्या मनामध्ये मराठी अमराठीचा मुद्दा जर पुसून टाकण्यात यश आलं तर ठाकरेंना त्याचा फटका बसेल असं तुम्हाला वाटतं का? मुळात आम्हाला असं वाटत नाही. ह्याचं कारण असं की ठाकरे हा ब्रँड आहे. बाकी जे काही लोक सांगतात, आता दोन भाऊ एकत्र 20 वर्षानंतर येत आहेत, तर ह्याची एवढी दहशत त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे की उद्धव ठाकरेंना संपवता संपवता त्यांच्या 4 पिढ्या गेल्या. त्यांना हेच कळेना की आता उद्धव ठाकरे एवढं सगळं करून सुद्धा राजकारणामधनं संपत नाही आहेत. म्हणजे त्यांनी त्यांचा पक्ष त्यांच्या हातातनं घेतला, चिन्ह घेतलं, त्यांची माणसं सगळी घेतली, ईडी सीबीआयचा दबाव आणला, त्यांच्या मुलाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. किती किती पटीने जेव्हा जेव्हा निवडणुका येतात, तुम्हाला आठवत असेल मागे बिहारची निवडणूक आली तेव्हासुद्धा उद्धव ठाकरे साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आदित्य ठाकरे साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भाजपची जी रणनीती आहे ती ठाकरेंना बदनाम करायचं. मग 2 ठाकरे एकत्र येत आहेत तर ह्यांना पोटात जळजळ मळमळ वळवळ व्हायला लागली. म्हणजे जे शिवसेनेच्या विशेषतः ठाकरेंच्या सोबत आहेत त्यांना त्यांच्यापासून दूर करायचं आणि त्यांना ईडी सीबीआयचा धाक दाखवायचा आणि आपल्यासोबत घ्यायचं. ह्याच्यातनं हे जे राजकारण ज्या पातळीवर चाललेलं आहे त्याच्यातनं महाराष्ट्राचं भलं होणार नाही. ठाकरे हे नेहमी महाराष्ट्राचं भलं कसं करता येईल याचाच विचार करतात, म्हणून लोक त्यांना पसंती देतात. नक्कीच. धन्यवाद हर्षलजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. 2 प्रश्नांसाठी का होईना पण तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतर मी थेट भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांच्याकडे जाणार आहे. हर्षलजींनी अनेक दावे केलेले आहेत, अनेक आरोप सुद्धा केलेले आहेत त्यांच्या वक्तव्यामध्ये. विश्वासजी, कसं उत्तर द्याल त्याला? हर्षलजी जर मैदानात पळून जात असतील तर मी त्याला उत्तर कशाला देऊ? ही शिवसेनेची, उद्धव ठाकरेंची पद्धत आहे. काहीतरी बोलायचं, निघून जायचं, मोनोलॉग करायचा. डायलॉग करण्यासाठी समोरासमोर चर्चा होणं आवश्यक नाही, पण आपल्यासोबत हारून खान आहेत, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार, त्यामुळे आपण याबद्दल बोलावं. बरं, मी बोलतो. मला एक सांगा की उद्धव ठाकरेंनी खरोखरच 2-2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना घरामध्ये जेव्हा त्यांनी बसून राज्य कारभार चालवला, एवढे त्यांनी दिवे लावले होते, तर 2024 विधानसभेमध्ये त्यांनी एवढा सपाटून मार का खाल्ला? आज त्यांना 20 वर्षानंतर राज ठाकरेंच्या घरी का बरं पाय झिजवावे लागतात आहे? मुख्यमध्ये दिस इज अ मॅटर ऑफ नाऊ सर्व्हायव्हल. आपल्याला आता सर्व्हायव्हलचा प्रश्न निर्माण झाला म्हणून हे सगळे आता भानगडी करतात आहे. मात्र जनता खुली नाही आहे. जनतेला माहित आहे की विकास कोण करताय. विकास महायुती करताय. शिवसेना कोणासोबत आहे? शिवसेना तर एकनाथ शिंदे सोबत आहेत आणि एकनाथ शिंदेने ते सिद्ध केलं आहे. आपण हारून खान यांच्याकडे जाऊया. हारून खानजी काय म्हणाले? शिवसेनेने सिद्ध केलं. हे पहा, कोविड काळामध्ये कोण बाहेर पडला होता? प्रधानमंत्री बाहेर पडले होते. कोणते मंत्री बाहेर पडले होते? कोणते लोक बाहेर पडले होते? आणि तुम्ही बोलतात घरात बसून मुख्यमंत्र्यांनी काम केला. घरात बसून मुख्यमंत्र्यांनी काम केला की त्यांनी समोर येऊन काम केला? हे लोकांना दिसलं आहे ना. आणि त्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मान्य केलेलं आहे आणि त्यांना त्याच्यावरून नंबर 1 असा मुख्यमंत्री त्यांना तमगी देण्यात आलेली आहे.
तर अशा लोकांना जे आता हे बोलतायत की घरात बसले होते, काम करत नव्हते, मग या 2.5 वर्षात बसल्याशिवाय हरून खानजी, आपण पुन्हा एकदा मुद्द्यावर येऊया की भाजपने परवा प्रचाराची सुरुवातच तुमचं नाव घेऊन खरं तर केली, त्यामुळे या पार्श्वभूमीवरती तुम्हाला असं वाटतंय की हा जो मुद्दा सुरू केलेला आहे भाजपने, त्याचा कुठेतरी फटका बसेल ठाकरे गटाला या संपूर्ण निवडणुकीमध्ये? हे बघा, हे पहा, जे मुद्दा त्या लोकांनी घेतलेला आहे, मी हरून खान आहे आणि मी खान या नात्याने निवडणूक लढलो, पण शिवसेना पक्षाने, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने आणि उद्धवजी ठाकरे यांनी मला जे उमेदवारी दिली ते हरून खान म्हणून नव्हे, तो शिवसेनेचा एक कार्यकर्ता, शिवसेनेचा एक निष्ठावान आणि कट्टर कार्यकर्ता म्हणून मला तिथून उमेदवारी दिली. आणि मी 10 वर्ष, गेले 10 वर्ष जे तिथे आमदार होते त्यांना मी हरवलेलं आहे. आता तुम्ही विचार करा, तिथे मला 65,000हून अधिक मतदान मला झालेलं आहे आणि त्यांना 63,000 मतदान झालेलं आहे. या आमच्या वर्सोवा विधानसभेमध्ये 1,05,000 पर्यंत मुस्लिम आहेत आणि 1,85,000 हे मराठी, हिंदू, उत्तर भारतीय, इतर जे जाती जमातीचे लोक आहेत. मला जे मतदान झाला तिथे जो पर्सेंटेज आहे ती 46% आहे. जर तुम्ही पकडलं की 46% मुस्लिम लोकांनी मला मतदान केलं तर मला 46,000 मतदान झालं पाहिजे होता. मला झालेलं आहे 65,000. मग ते बाकीचे जे मला जो मतदान झालेलं आहे तो कुठून आला? मला माझ्या मराठी बांधवांनी, हिंदू बांधवांनी, शिखांनी आणि ख्रिस्ती बांधव जे त्या लोकांनी सगळ्यांनी मला मतदान केलेलं आहे. त्यांनी हे बघितलं नाही आहे की हा हरून खान मुस्लिम आहे, त्यांनी हेच बघितलेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार आहे, शिवसेनेचा उमेदवार आहे आणि काम करणारा उमेदवार आहे, कट्टर शिवसैनिक आहे आणि प्रत्येक वेळी तो काम करत आहे. अशा उमेदवाराला त्या लोकांनी उमेदवारीमध्ये मला मतदान केलं आणि मला निवडून दिला. आता मला निवडून दिल्यानंतर यांच्या पोटात एवढा मोठा गोळा का उभा राहायला पाहिजे होता? आता आम्ही साटम, पण हरून खानजी, तुमच्या मतदारसंघात जी स्थिती आहे ती संपूर्ण मुंबईत नाही आहे, त्यामुळे त्याचा फटका बसेल का तुम्हाला? नाही, आम्हाला कुठेही फटका बसणार नाही. महानगरपालिकेमध्ये आम्हाला मराठी आणि हिंदू, आता एक तुम्हाला सांगतो, मराठी हा आमचा श्वास आहे शिवसेनेचा आणि हा श्वास आम्ही सोडणार नाही आहोत. बरं, तुमचा मुद्दा कळलेला आहे. शायनाजी, मी तुमच्याकडे येणार आहे, पण त्याआधी अविनाश अभ्यंकर यांच्याकडे मी जाते. अविनाशजी, ठाकरे ब्रँडवरती सुद्धा हल्ला चढवण्यात आलेला होता. आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्येच हा हल्ला होतोय असं दिसत होतं, पण आता ठाकरे म्हणजे राज ठाकरे सुद्धा त्या प्रतलावरती आलेत. काय म्हणाल त्याबद्दल? कसं आहे, जेव्हा टीका होते ना ठाकरे ब्रँडवर किंवा राजसाहेबांवरती, तेव्हा साधे अजून राजकीय दृष्ट्या दोघे एकत्र आलेले नाहीयेत. फक्त कौटुंबिक विषय असतील किंवा अराजकीय विषय असतील, ह्याच्याकरता नुसते 2 बंधू एकत्र आले तर मला वाटतं हे काय एवढे थरथरेत आणि घाबरलेत हेच कळत नाही. तो त्यांचा अभ्यास त्यांना लखलाभो, परंतु ही भीती असणं स्वाभाविक आहे. त्याचं कारण असं आहे की मी परवा त्या अमित साटम काय बोलले, काय त्यांनी जे काय माझ्या भाषेत सांगायचं ती अकलेची दिवाळखोरी आहे. ते मुंबई शहर अध्यक्ष आहेत, ते म्हणाले काहीतरी मुंबईचा महापौर कोण होईल, तर कदाचित ते विसरले असावेत की 106 हुतात्म्यांच्या बलिदानावरती ही मुंबई उभी राहिलेली आहे. कळलं का? आणि कोण होईल ह्याच्यापेक्षा जेव्हा रजा अकादमीचा मोर्चा झाला होता आणि जेव्हा तुमच्यासारख्या चॅनल्सच्या लोकांवरती गाड्या जाळल्या होत्या, सगळ्या जाळल्या होत्या, तेव्हा अमित साटम नावाचे महाभाग हे कुठल्या बिळात लपले होते, काहीतरी मी सगळा रंग पुसून काढणारे वगैरे. एक क्रोनॉलॉजी लक्षात घ्या. ही क्रोनॉलॉजी अशी आहे, तुम्ही गेल्या काही महिन्याचं नीट जर राजकारण बघितलं तर पहिल्यांदा हिंदी भाषेवरनं सुरू झालं, 1ली ते 5वीच्या. ते सक्सेसफुल झालं नाही, त्याला विरोध झाला. त्याच्यानंतर कबूतर खाना आला, ज्याच्यामध्ये लोढा होते. मुंबईचे पालकमंत्री कोण? तर मंगल प्रभात लोढा, बरोबर. तिसरं, हा जो आत्ताचा विषय आहे, मला एवढंच त्यांना म्हणायचंय की तुम्ही जर सगळं बघितलं तर या देशाचे राष्ट्रपती 2002 ते 2004 APJ अब्दुल कलाम होते. सन्मान्य मोहन भागवतांची स्टेटमेंट अमित साटमांच्या, आता आम्ही त्यांच्या ईमेल ID वर पाठवतो. इथे मला वाटतं विश्वास पाठकजी बसलेत, मला तर दिसत नाहीये. ते स्वतः विद्वान आहेत. माधव भंडारी स्वतः यांचे अतिशय उत्तम प्रवक्ते होते. तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलायचं नसतं. मी टीका समजू शकतो. मला कळत नाही यांचं एवढं जर प्रेम चालू आहे तर परवाच्या मॅचला हे असे एकदम शेपूट खाली घालून खाली का बसले? नव्हती व्हायला द्यायची मॅच. आपल्या सोयीसाठी मुंबईत राहिलेल्या माणसाला क्रिकेट किंवा ICCचे नियम यांचे दुसरे एक प्रवक्ते होते, ते शिकवत होते. त्यांनी शिकवू नये. 2 पॉइंट मिळण्यापेक्षा 2 पॉइंट मिळणं महत्वाचं होतं का? जे 26 जण तिकडे
हत्याकांड घडलेलं होतं बरं. ते महत्वाचं होतं. थोडक्यात संपवतो सॉरी, मला माहिती मी जास्ती बोलतोय, थोडक्यात संपवतो. आपले ज्या कर्नल सोफिया कुरेशी आहेत त्यांचं योगदान तुम्ही नाकारणार आहात का? बर आपण पुन्हा येऊया या विषयाकडे. आता मी शायना शेवटचं- एनसीनकडे मला एवढंच फक्त सांगायचंय, शेवटचं एवढंच फक्त अमित साटमजींना सांगायचंय की तुम्ही नको ते विष मुंबईमध्ये पेरण्याचा प्रयत्न करू नका. राजकारण आहे, हार जीत कोणाची होईल एवढं लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही सन्मान्य राजसाहेबांवरती टीका करता तेव्हा हीच भाजप राजसाहेबांच्या शिवतीर्थावरती आली होती की सन्मान्य मोदी साहेबांबरोबर लोकसभेचं भाषण करा म्हणून. त्यामुळे स्वार्थ असताना जवळ करायचं, स्वार्थ संपला की लांब करायचं असं वागायचा प्रयत्न करू नका. थोड्या ह्या मागच्या इतिहासात भूतकाळ डोकावून बघा. नक्कीच हा मुद्दा सुद्धा आपण घेऊ आणि यावरती पण आपण पुन्हा एकदा येऊ. आता मी शायना एनसी यांच्याकडे जातेय. शायनाजी, तुम्हाला असं विचारायचं आहे की भाजपने हा जो मुद्दा मांडलेला आहे की पुढचा महापौर खान असलेला तुम्हाला चालेल का, हा जो प्रश्न विचारला गेला त्याच्याशी मुळात शिवसेना सहमत आहे का, आणि त्याचबरोबर ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे घाबरलेली आहे महायुती, असं सुद्धा अविनाशजींनी आता एक मत मांडलं, त्याबद्दलही तुमची प्रतिक्रिया. आन की बान ही आमची राजनीती नाही. हिंदुत्व आणि राष्ट्रवाद हा आमचा राजनीती आहे आणि हाच आमचा अजेंडा आहे. सबका साथ सबका विकास हे आमचे ध्येय आहे. आणि जे लोक तुष्टीकरण करतात राजकारणमध्ये त्यांना एक जबाब आम्ही नक्कीच देणार. ते उत्तर त्यांना भेटतील. लोकसभामध्ये काय झालं, मतांचे तुष्टीकरण तुम्ही बघितलं, बांगलादेशी रोहिंग्याला तुम्ही बघितलं, त्यांना सशक्ती देऊन कसं लोकांनी वोट घेतलं ते तुम्ही बघा. तर त्यांना आम्ही उत्तर देणार. आणि ही मुंबई हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी मराठी म्हणजे शायनाजी, बटेंगे तो कटेंगेवाला पॅटर्न जो विधानसभेत दिसला होता तो आता मुंबईतही पाहायला मिळणार असं म्हणताय का? ऐका ना मला प्लीज. हिंदुत्ववादी मेयर नक्कीच असेल आणि तो खान नाही तर ते हिंदुत्ववादीच असणार. आणि हे मी नक्कीच सांगणार, कारण बाळासाहेब ठाकरे आमचे हिंदू हृदय सम्राट, एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद घेऊन मुंबई फक्त प्रगतीला घेऊन पुढे जाणार. बर शायनाजी, याच्यावरती तुष्टीकरण करतात त्यांना करू द्या त्यांचं तुष्टीकरण. याच्यावरती उत्तर घेऊयात हरून खान यांच्याकडनं. हे पहा, सायना एनसी जे आहेत हे भाजपमधून आता ते शिवसेना शिंदे गटात गेलेले आहेत. अरे परिवार बरोबर आहे. हा, ते गेलेले आहेत. आता त्यांची भाषा तुम्ही बघितली तर त्या भाषेने तुम्हाला कळणार. मला एक सांगा, हिंदू हृदय सम्राट तुम्ही जेव्हा बोलत होते तेव्हा मी बोलत नव्हतो. जेव्हा तुम्ही जेव्हा बोलत होते तेव्हा मी बोलत नव्हतो. यू कीप क्वाइट. आता माझं असं म्हणणं आहे की त्यांच्या पक्षामध्ये मुस्लिम नाही आहेत का, त्यांच्यामध्ये खान नाही आहेत का, त्यांनी सांगावं की आमच्या पक्षामध्ये खान नाही आहेत, आमच्या पक्षामध्ये कोण मुस्लिम नाही आहेत, जे असतील आम्ही त्यांना काढून टाकू, हे त्यांनी सांगावं. आता सांगावं की आमच्या पक्षामध्ये जे खान आहेत आणि तुम्हाला जर नावं पाहिजे असतील तर आता मी तुम्हाला नावं देऊ शकतो. माझ्या समोर किती तुम्ही खान उभे केलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवू शकतो. मला असं वाटतं की यांच्याकडनं या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली आहे. ते भाजपचे विश्वास पाठक यांच्याकडनं आपण या संदर्भात आणखीन उत्तर घेऊया. विश्वासजी, आम्हाला माहिती आहे की काय आहे, किती प्रॉब्लेम्स आहेत तिथे. तेव्हा भारतीय जनता पक्षाची भूमिका फार साफ आहे की महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये जेव्हा इलेक्शन्स होतील, या इलेक्शनमध्ये आम्ही 2017 नंतर आणि आज 2025 पर्यंत काय डेव्हलपमेंटचे कामं केले, या 7-8 वर्षामध्ये एक 2.5 वर्षाचा जो ढळढळीत काय होता. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते लोकांना माहीत आहेत, सगळे कामं यांनी थांबवलेले होते. म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर समृद्धी महामार्गाचं काम थांबवलं, मेट्रोचं काम त्यांनी थांबवलं, बुलेट ट्रेनचं त्यांनी काम थांबवलं. पण हा प्रश्न नव्हता. हरून खानजी यांच्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे सर. हे हा माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. हे पहा, जेव्हा कोविड काळ होता त्यावेळी जे काम थांबलेले होते त्या मुख्यमंत्र्यांनी थांबवलं नव्हतं. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर विकास केला असेल तर विकासाच्या नावाने तुम्ही निवडणूक लढा ना. तुम्ही विकास दाखवा की तुम्ही कोणता. आता कोस्टल रोड याचं उद्घाटन कुणी केला होता? उद्धव ठाकरे साहेबांनी केला होता. मेट्रोचा उद्घाटन कुणी केला होता? उद्धव ठाकरे साहेबांनी केला होता. आता त्यांची मुळात विश्वासजी प्रश्न असा होता की तुमच्या प्रश्नामध्ये खान नाही आहेत का? हा, तुमच्या ते दोघांना विचारतोय मी. हे पक्षामध्ये सिकंदर बख्त, आता एक मिनिट माझं ऐकून घ्या. सिकंदर बख्त
भारतीय जनता पार्टी जेव्हा सुरू झाली तेव्हा सिकंदर बख्त हे त्यांचे उपाध्यक्ष होते, ज्यांनी सुरुवात केली आणि ते त्या मंत्री होते आणि मरेपर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टी सोडलेली नाही आहे. आता आरिफ मोहम्मद खान हे त्यांचे बिहारचे आता आज राज्यपाल आहे, भारतीय जनता पार्टीचे आहेत. मुख्तार अब्बास नकवी हे MP होते आणि हे त्यांचे प्रवक्ते होते आणि 2014पर्यंत ते प्रखर आपली जी भूमिका आहे ते मांडत होते, मुस्लिम होते. त्याच्यानंतर नजमा बरोबर आहे. हेपतुल्ला हसनुल्ला हारून त्या खानजी, मंत्री होत्या. तुमचा ऐकून मुद्दा- घ्या, ऐकून घ्या, 2 मिनिटं, एक मिनिट फक्त. नजमा हेपतुल्ला हे मंत्री होत्या, आपल्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री होत्या. नक्कीच त्या हारून खानजी, गव्हर्नर यादी झाल्या. खूप मोठी आहे आणि तुमचा मुद्दा स्पष्ट झालेला आहे. यानंतर मी आता पुन्हा अविनाशजींकडे जाते. अविनाशजी, तुम्ही बोलू इच्छिताय? अविनाशजी, हा, तुम्ही मला बोलू दिलेलं आहे. शायनाजींना एकच प्रश्न पूर्वीचे विचारायचा आहे. अविनाशजी तुम्ही बोला. त्या म्हणाल्या हो मला शायनाजींना एक प्रश्न विचारायचा आहे. त्या म्हणाल्या हिंदुत्ववादी महापौर होणार. हा महाराष्ट्र आहे, हा मराठी माणसाचा आहे. त्यांनी हे स्पष्टपणे सांगावं की हिंदुत्ववादी महापौर म्हणजे मराठी महापौर होणार का कोणीही महापौर होणार. आड मार्गाने मी नीट ऐकत असतो. विश्वासजी, 2 मिनिटं थांबा, त्यांचं बोलणं ऐकून घेऊया. अविनाशजींचं घ्या. मग पुन्हा तुमच्याकडे येते. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात हिंदुत्ववादी महापौर होईल आणि आमचं म्हणणं असं आहे की या देशात तुम्ही असं म्हटलेलं नाही आहात. तुम्ही म्हणालात, तुम्ही नाही, आता मी मागचं असंच रेकॉर्डिंग काढून म्हणाले. बघा. हो, मग तुम्ही प्लीज कन्फर्म बघा. करता की मराठी महापौर होईल? हिंदुत्ववादी मराठी माणसाचा आहे हे आणि नक्कीच आत्ता म्हणालात. हो. मग तुमचं म्हणणं आहे नाही, मी शायनाजी, पहिल्यांदा मराठीची महापौर व्याख्या काय मराठीच नक्की असेल? तुमची? तुमचं म्हणणं आहे की मराठीच महापौर असेल मुंबईचा? 100% त्याचं पण उत्तर द्या. हिंदुत्ववादी मराठी 100% पण स- हिंदुत्ववादी मराठी जो माणसाचा. महाराष्ट्रावर आणि तुम्ही हिंदुत्ववादी म्हणताय. तुम्ही कालच्या मॅचवर तर गप्प बसला ऐका होता. मला, त्या 2 ऐका पॉईंट करता मला. तुम्हाला संविधानाचे बळी महत्वाचे वाटले. विरोधी काय वाटलं महत्वाचं? लोकांचे तुम्हाला प्रचार मॅच महत्वाची आहे, वाटली का? त्याच्यात तुम्ही मग तुम्ही का नाही पाकिस्तान बोललात फ्लॅग की आम्ही बघतात याचा आणि निषेध तेव्हा करतो तुम्ही म्हणून? काय नाही सांगतात. काय नाही, म्हणताय? आज तुम्ही बघा प्रगतीचं राजकारण कोण करतात. मलाडमध्ये, डेव्हलपमेंटचं मालवणीमध्ये, राजकारण बरं, आपण पुन्हा या मुद्द्यावर येऊया, कारण हाच प्रश्न घेऊन आपण विश्वास पाटकांकडे पण जाऊया. Violence किती आहे? हे तुम्ही जातीपाती पण तिथे भांडण कोण लावण्याचं काम करताय करायला नाही. आणि सोयीचं राजकारण फक्त करताय. आणि या सोयीच्या राजकारण राजकारणात तुम्ही तुम्हाला करता, कधीही तुष्टीकरण सक्सेस मिळणार विश्वासजी, नाही. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शायना एमसींशी तुम्ही सहमत आहात का? मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदुत्ववादी होईल असं तुम्हालाही वाटतं का? बरं, आपण विश्वासजी, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की शायना एनसी यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? मुंबईचा नवीन महापौर हा मराठी आणि हिंदुत्ववादी होईल, याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आता मला सलग बोलू द्या, मध्ये तुम्ही बोलू नका, मध्ये कोणी बोलणार नाही. भारतीय जनता पक्षाची भूमिका फार साफ आहे. आमचं राष्ट्रीयत्व हिंदुत्व असं आहे की जो या देशामध्ये राहतो हा हिंदू आहे. त्याला तुम्ही म्हणत असाल हा मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, बौद्ध आहे, जे काही येते. आमच्या दृष्टीने तो हिंदुत्ववादी आहे, तो भारतातला नागरिक आहे. जेव्हा मुंबईची इलेक्शन्स होतील, मुंबईच्या इलेक्शन्समध्ये मुंबई ही मराठी लोकांचीच आहे. त्यामुळे मराठी लोकांच्या भावनांचा आदर करून इथला हा महापौर बनेल आणि तो मराठीच बनेल, हा आमचं प्राधान्य राहील. उद्या जर भोपाळला भारतीय जनता पक्षाचा महापौर बनायचा असेल तर तिथला हिंदी भाषिकच बनेल. पण आमची भूमिका फार स्पष्ट आहे. तुमच्या मुंबई आमचं अध्यक्षांनीच हिंदुत्ववाद, असं म्हणलेलं आहे राष्ट्रीयत्व- मुख्यमंत्र्यांसमोर की मुंबईचा महापौर खान होईल जर ठाकरे जिंकले तर, म्हणून हा सगळा मुद्दा उपस्थित झालाय. त्यांनी बरोबर म्हटलं ना. उद्धव ठाकरे सध्या काय करतात आहे? उद्धव ठाकरेंनी आता जे इलेक्शन झाले तिथे पाकिस्तानचे झेंडे केले. जनाब बाळासाहेब ठाकरे असं ते म्हणून घेतात स्वतःला. त्यांनी ज्ञानेश्वरीवर स्पर्धा न घेता उर्दू किंवा मुस्लिम या तुम्ही लिटरेचरवर स्पर्धा घेतली. मग त्यांना असं काय नाही म्हणणार. त्यामुळे साटम जे काही बोलले ते अतिशय योग्य बोलले. हे कोणत्याच स्तरावर जातील. आज यांना मुसलमानांच्या मतांवर यांचा डोळा आहे, कारण त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. हिंदूंपासून हे पूर्ण दूर गेलेले आहे. तुम्ही ब्रँडच्या गोष्टी करता. शेवटी ब्रँडची ओनरशिप कोणाकडे आहे? ब्रँडची ओनरशिप ही बाळासाहेब ठाकरेंकडे आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे कायद्यांनी आणि जनतेनी ठरवून ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे आहे. तुम्ही सांगता काय आम्हाला? बर हारून खानजी, पाठक साहेब एका लाईनीत म्हणतात की हिंदुस्थानमध्ये राहणारे सगळे हिंदू आहेत
त्याच लाईनीत ते म्हणतायत की अमित साठम यांनी जे बोललं ते बरोबर आहे. ते शिवसेना जे आहे ते खान आणि मुस्लिम तुष्टीकरण करते. मला एक प्रश्नाचं उत्तर असं तुम्ही द्या. तुम्ही काय सांगितलं? जेव्हा मी बोलणार तेव्हा बोलायचं नाही, तेव्हा आम्ही बोलतो तेव्हा तुम्ही बोलू नका. कारण काय असं माहिती आहे काय, तुम्ही माझी जी लाईन आहे ते कट करायचा प्रयत्न करता आहात. मी माझी लाईन तुमची लाईन कट करायचा प्रयत्न केलेला नाही आहे. मला एक सांगा, मी मुस्लिम आहे. माझी सौभाग्यवती शाहिदा हारून खान या ज्या विभागातून निवडून आली होती 90%हून अधिक तिथे मराठी बांधव होते. गेल्या 7-8 वर्षात तिकडचा रंग बदलला काय, तिकडचा हिंदुत्व बदलला काय, तिकडचे मराठी लोक बदलले काय, आम्ही कुणाला काय ट्रान्सफर केलं काय? मग हे तर बघा. तुम्ही बोलतायत की आम्ही हिंदुस्थानमध्ये राहणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे अध्यक्ष आहेत ते म्हणतायत की हिंदुस्थानमध्ये राहणारे सगळे एकच आहेत. आता तुम्ही बोलतायत की बांगलादेशी आणले, हे रोहिंग्यावाले आणले, कुठून आणले तर तुम्ही दाखवा. तुमच्याकडे पुरावे असतील, माझ्याकडे तुमच्या विरोधात पुरावे आहेत की तुम्ही जे बोलतायत ते खोटं आहे. आणि खोटं बोलताना तुम्ही एवढा रेटून बोलायचा प्रयत्न करता आहात की ज्याने लोकांना असं कळलं पाहिजे की बाबा हे खरं बोलतायत. पण रेटून बोलल्याने 10 वेळा तुम्ही खोटं बोलल्यानंतर तुम्ही खरं साबित करू शकत नाहीये. एक लक्षात ठेवा, या मुंबईचा महापौर जो होणार तो मुंबईकर होणार. तो हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, या सगळ्या भानगडीमध्ये आपल्याला कशाला पळायचं पाहिजे. याच मुद्द्यावरती मी तुम्हाला थांबवते कारण आपली चर्चेची वेळ संपलेली आहे. आणि एकंदरीत आज ज्या पद्धतीने चर्चा झाली ते बघून लक्षात येत आहे की कुठले मुद्दे आता निवडणुकीमध्ये अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि ही फक्त सुरुवात आहे, त्यामुळे यावरती आपण चर्चा करतच राहू. तुर्तास तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता बघूयात आजच्या प्रश्नावरती प्रेक्षकांनी काय कौल दिलाय, त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. मुंबई महापालिका निवडणूक प्रचारामध्ये खालीलपैकी कुठला मुद्दा प्रभावी ठरेल? 16,000 मतं आलेली आहेत आणि 84% लोकांना असं वाटतंय की मराठी अमराठी हाच मुद्दा महत्त्वाचा ठरेल. आणि 16% लोक म्हणतायत हिंदू मुस्लिम हा मुद्दा. आणि आता याच अनुषंगाने आम्हाला आता आमची भूमिका तुमच्यासमोर आणायची आहे. चला जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे आणि संपादकीय जाणून घेऊया. सरिता, पूर्वी केंद्रात आणि राज्यात कोणाचीही सत्ता आली तरी मुंबईवर बाळासाहेब ठाकरेंचं, शिवसेनेचंच राज्य असायचं. हे अलिखित समीकरण गेली 25-30 वर्ष न काँग्रेसनं डिस्टर्ब केलं ना भाजपनं. पण गेल्या 5-7 वर्षात राज्यातील राजकीय स्थिती 180 अंशात बदलली आहे. भाजपला सोडून उद्धव ठाकरे वैचारिक विरोधक असलेल्या काँग्रेस आणि शरद पवारांसोबत गेले. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं, पण त्याहून कैकपटीनं बरंच काही गमवावंही लागलंय. एकनाथ शिंदे सतत आनंदी घे आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवण करून देत असतात. भाजपनं यावेळी बाय द्यायचा नाही हे ठरवलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर भावनिक मुद्द्यावर भाजपला रोखता येईल असा अंदाज बांधला जातोय. ठाकरेंसाठी ही निवडणूक फक्त नावासाठी, प्रतिष्ठेसाठीच नाही तर राजकीय अस्तित्वासाठी सुद्धा महत्वाची आहे. मराठी विरुद्ध अमराठी मुद्द्यावर त्यांचा जोर असेल तर फक्त मेट्रो सारखे प्रकल्प, विविध विकास कामांवर भाजपही अवलंबून नसेल. भाजपचा जोर हिंदू मुस्लिम मुद्द्यावर असेल हेही स्पष्ट आहे. मुंबई ठाण्यासाठी भाजपकडून विकास कामांसोबतच कटेंगे तो बटेंगे हा ट्राईड, टेस्टेड आणि यशस्वी फॉर्म्युला वापरला जाण्याची दाट शक्यता आहे. मुंबईसारखं महानगर, महाराष्ट्रासारख्या राज्याची राजधानी, त्यात इतक्या उशिरा होणाऱ्या निवडणुका. त्यामुळे इथल्या निवडणुका फक्त भावनिक मुद्द्यांवर लढवल्या जाऊ नयेत. किंबहुना राजकारण्यांनी तसा प्रयत्न केलाही तरी शहराच्या विकासासाठी कोणी काय केलं, सामान्य मुंबईकरासाठी कोणी काय केलं आणि पुढं कोण काय करू शकेल याचा हिशेब मागायची हीच योग्य वेळ असेल. पूर्वी
मुंबईमध्ये हिंदू मुस्लिम कार्ड चालणार की मराठी कार्ड यावरती आपण चर्चा केली आणि तिकडे दिल्लीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आणखीन एक पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि प्रामुख्यानं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप केलेत. 0 अवरच्या दुसऱ्या भागामध्ये बघूयात या आरोपांचे विविध पैलू आणि त्याला निवडणूक आयोगाने दिलेलं उत्तर. पण तत्पूर्वी आम्ही आज विचारलेला दुसरा प्रश्न बघण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा दुसरा प्रश्न होता, देशात मतदार यादीतून मतदारांची नावं टार्गेट करून काढली आणि वाढवली जात आहेत. राहुल गांधींचा आरोप पटतो का, होय किंवा नाही, असे 2 ऑप्शन्स आहेत आणि याचा कौल आपण थोड्याच वेळात पाहूयात. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती मतचोरीचा सातत्याने आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना टार्गेट केलं. यावेळी त्यांनी कर्नाटकातील आळंद या मतदारसंघाची केस स्टडी मांडली. या मतदारसंघामध्ये किमान 6018 मतदारांची नावं हटवण्यात आल्याचा आरोप गांधींनी केलाय. एकीकडे आळंदमध्ये नावं वगळली जात असताना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघामध्ये 6000वरती नव्या मतदारांची नोंद झाल्याचा आरोप गांधी यांनी पुन्हा केला. ही नावं ऍड करण्यासाठी आळंदसारखीच पद्धत वापरली असल्याचा त्यांचा दावा आहे. देशातील लोकशाही आणि राज्यघटनेच्या मारेकऱ्यांना संरक्षण देण्याचं काम मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार करतायत, असा गंभीर आरोप गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या अखेरीस केला. आळंदमधील मतदारांची नावं वगळण्याच्या प्रकरणी कर्नाटक CIDनं निवडणूक आयोगाला 18 वेळा पत्र पाठवली, मात्र अजूनही आयोगाकडनं उत्तर आलं नसल्याचा दावा करताना ज्ञानेश कुमार यांनी CIDनं विचारलेल्या प्रश्नांची 7 दिवसात उत्तरं द्यावी अशी मागणी केली. आपने उठ दिया है, आप हिंदुस्तान के चीफ इलेक्शन कमिश्नर हैं. आपसे कर्नाटक की CID सबूत मांग रही है. आप कर्नाटक की CID को ये सबूत 1 सप्ताह के अंदर दे दीजिए, नहीं तो पूरा हिंदुस्तान के सारे युवा इस बात को एक्सेप्ट करेंगे कि आप हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन, हिंदुस्तान के संविधान की हत्या में शामिल हो, हिंदुस्तान के संविधान की रक्षा नहीं कर रहे हो और वोट चोरों की आप मदद कर रहे हो. पण राहुल गांधींची पत्रकार परिषद झाल्यानंतर निवडणूक आयोगाने सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. आयोगानं नेमकं काय उत्तर दिलंय बघूयात आमच्या मीडिया सेंटरमध्ये असलेल्या ग्राफिक्सच्या माध्यमातून. निवडणूक आयोगाचं उत्तर आहे, राहुल गांधींनी केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत आणि बिनबुडाचे आहेत. कोणाच्याही नावानं अर्ज करून एखाद्या मतदाराचं नाव वगळलं जाऊ शकत नाही. ज्याचं नाव वगळलं जाणार आहे त्याला बाजू मांडण्याची संधी दिली जाते. 2023च्या निवडणुकीच्या वेळी कर्नाटकातील आळंदमध्ये काही नावं वगळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला होता. या संदर्भात निवडणूक आयोगाने स्वतःच FIR नोंदवलाय. आणि 0 अवरमध्ये आज थांबण्यापूर्वी बघूयात यावर आम्ही विचारलेल्या प्रश्नाला प्रेक्षकांनी दिलेला कौल. जाऊयात पोल सेंटरला. तर एकूण 14,000 मतं या प्रश्नाला आम्हाला मिळालेली आहेत आणि राहुल गांधींचा आरोप पटतो असे म्हणणारे आहेत 72% लोक आणि 28% लोक म्हणतायत की राहुल गांधींचा हा आरोप पटत नाही. आणि याबरोबरच आजच्या या 0 अवरच्या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा एका नवीन विषयासह आणि त्याचबरोबर तज्ज्ञांसह भेटणार आहोत. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.